नमस्कार. 22 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. स्पर्धा परीक्षेची चाहूल, माळीच कोचिंग क्लासेस यावल. यशस्वीतेची निरंतर 23 वर्षाची परंपरा. लवकरच बॅचेस सुरू होत आहे. संपूर्ण ग्रामर बॅचेस इयत्ता 5वी ते 7वी साठी व इयत्ता 8वी ते 11वी साठी. तसेच संपूर्ण ग्रामर, रायटिंग स्किल, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, बेसिक स्पोकन कालावधी 3 महिने. 22 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी दरम्यानच्या बॅचेस नियमित सराव टेस्ट व शेवटच्या टेस्टमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रथम बक्षीस 2222, द्वितीय बक्षीस 1111, तृतीय बक्षीस 555 रुपये सोबत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा. फी आहे 1999 रुपये. माळीसर यावल. ठिकाण वाणीगल्ली बालसंस्कार शाळेजवळ यावल. यावल तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर. यावल महाविद्यालयात सैनिक महेंद्र पाटील यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. यावल तालुक्यातील PM किसान योजनेतील जिल्हा बँकेतील खातेदारांच्या दुरुस्त्या रेंगाळल्या. शेतकरी लाभापासून वंचित. यावल शहरातील पीस एज्युकेशन सोसायटीतर्फे शैक्षणिक जनजागृती अभियान सप्ताह सुरू. यावल तालुक्यातील दोनगाव व कोरपावली ग्रामपंचायतीकडून 1 दिवस काम बंद आंदोलन. यावल महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र मंडळाचे उद्घाटन. फैजपूर नगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांग कल्याणकारी निधी वितरण संदर्भात कार्यवाही सुरू. भुसावळ फैजपूर रस्त्यावर असलेल्या पिंपरुळ फाट्याजवळ भल्या पहाटे रस्ता लूट, पोलिसांनी घेतले एकास ताब्यात. वडरी धरणातून सोडले पाणी, खडकाई नदीला आला पूर. पाण्यामुळे शेतविहिरींच्या पाण्याच्या पातळीत होणार फायदा. कोरपावली येथे 100% लसीकरण करण्याचा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचा मानस. तर यावल ST आगारातून बुधवारी पोलीस बंदोबस्तात निघाली बस. प्रवाशीकरिता नव्हे तर RTO पासिंग करता बस झाली जळगाव रवाना. डेनिम शोरूम. ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर T-शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची T-शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. तालुक्यातील न्हावी व पिळोदा बुद्रुक या 2 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज बुधवारी सकाळी यावल तहसील कार्यालयात तासाभरात लागला. दोन्ही ग्रामपंचायतीच्या 4 जागेकरिता 7 उमेदवार रिंगणात होते. तर निकाल जाहीर होताच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. तालुक्यातील न्हावी व पिळोदा बुद्रुक या 2 ग्रामपंचायतीच्या 4 जागेकरिता पोटनिवडणूक होत मंगळवारी मतदान झाले होते. तर बुधवारी सकाळी येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार RK पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 11 वाजेला मतमोजणी सुरुवात झाली. यात न्हावी ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये कोमल नुपेश भोडे यांनी 414 मते मिळवत विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार संध्या हर्षल चौधरी यांना 217 मते मिळाली होती. तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वसाधारण 2 जागेवर नितीन चिंदू इंगळे यांनी 726, तर जयंत विश्वनाथ चौधरी यांनी 638 मते मिळून विजय संपादन केला. तर प्रतिस्पर्धी उमेदवार भरत निळकंठ फिरके यांना 434 मते मिळाली होती. त्याचप्रमाणे पिळोदा बुद्रुक ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये अजय विलास जवरे यांनी 149 मते मिळवत विजय संपादित केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील गोंडू जवरे यांना 120 मते मिळाली होती. तेव्हा निकाल जाहीर होताच तहसील कार्यालयाच्या आवारात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी एकच जल्लोष केला. मतमोजणीकरिता पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली
हवालदार गोकुळ तायडे, महेंद्र महाजन, निलेश वाघ यांनी बंदोबस्त ठेवला होता. तर मतमोजणीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी हनीफ तळवी, एम.एफ. तळवी, बबिता चौधरी, तर सहाय्यक म्हणून SV सूर्यवंशी, A.S. महाजन, भारत वानखेडे, निलेश धांडे आदींनी परिश्रम घेतले. तत्पूर्वी न्हावी ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये संदेश जगन्नाथ महाजन हे बिनविरोध झाले असून सोबत पाडळसा येथील विष्णू गोमा भिल व कासवा येथील नसीबा मेहबूब तळवी हे 3 उमेदवार याआधीच बिनविरोध झाले होते. पकड़ लोगे मैं किताब दादा याची चावी द्या पोलीस तुमच्याकडे काय चावी ऑल द बेस्ट. यावल शहरांच्या महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. आता जळगाव भुसावळला सोन्या चांदीचे दागिने घ्यायला जायची गरज नाही. आता आपल्या यावल शहरातच आपल्या सर्वांच्या सेवेत राज ज्वेलर्स
येथे सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने व त्यावर सर्वात कमी मजुरी, सर्व प्रकारचे सर्टिफाईड राशीरत्न खडे, चांदीचे ताट, ग्लास या ठिकाणी मिळतील. सर्वात शुद्ध सोने चांदीचे हॉलमार्क असलेले दागिने या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच महिला दिन, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी या सणाच्या दिवशी सोने खरेदीवर आकर्षक भेट. मग आता वाट कसली पाहता, चला तर आपल्या हक्काच्या या दुकानावर आपण सोने चांदी खरेदी करूया. भेट देऊया राज ज्वेलर्सला. पत्ता अपना बाजार शेजारी, गवत बाजार, यावल. प्रोप्रायटर शुभम वाणी. यावल महाविद्यालयामध्ये नुकतेच सैनिक जवान महेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची देशाप्रती जबाबदारी या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विरावली तालुका यावल येथील रहिवासी तथा सीमा सुरक्षा दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले सैनिक जवान महेंद्र पुंडलिक पाटील यांची उपस्थिती होती. त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सैन्य दलातील विविध रेंज आणि त्यांचे कार्य करण्याच्या पद्धती यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आयोजन उपप्राचार्य प्राध्यापक संजय पाटील यांनी केले होते. प्रास्ताविक उपप्राचार्य प्राध्यापक MD खैनार यांनी केले, तर आभार उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राध्यापक DN मोरे, प्राध्यापक CK पाटील, प्राध्यापक प्रवीण पाटील, प्राध्यापक शेखर चौहान, प्राध्यापक मनोज पाटील आदींनी परिश्रम घेतले. मला सांगा, बलिदे एकदा झाला तर 12 सलाईन लागतात त्या व्यक्तीला. मग 12x12 करून घ्या, किती सलाईन? एवढ्या म्हणजे एवढे कठीण परिश्रम. त्यानंतर राजस्थानमध्ये टेम्परेचरचं सांगितलं तुम्हाला, सर्दीचं, आणि जम्मू काश्मीरमध्ये तर आणखी त्याच्यापेक्षा दुप्पटचे वेगळा त्या प्रसंगामध्ये जवान देत असतात. त्यानंतर येते सीआरपीएफचं कार्य असतं आंतरिक ड्युटी. जिथे पुढे लढाई काही म्हणजे असं लढाया झाल्या, 2 समाजांमध्ये काही तेढ निर्माण झाले, दंगल झाली, त्यानंतर निवडणुका आहेत, त्याच्यानंतर छत्तीसगड सारखे, आता छत्तीसगडमध्ये किती हार्ड तुम्ही बघतात, नक्षली किती त्यांचे कार्य खराब चालू आहे. त्यानंतर ओडिशा आहे, या क्षेत्रामध्ये आमच्या एअरफोर्स तैनात असतात. यांच्या सर्वांचे आमचे पगार स्केल वगैरे सारखेच असतात जवानांचे. त्यानंतर येते तुमची SSB सशस्त्र सीमा बल. यात सुद्धा ही नेपाळ बॉर्डर, भूटान बॉर्डर या तिच्यावर ही असते, आणि ही सुद्धा आंतरिक. या सर्व पोस्टिंग जे आहे त्या आंतरिक ड्युटी देत असतात. जेव्हा निवडणुका, लोकसभा, विधानसभा कोणतेही अशा काही घडलं तर या सर्व पोस्टिंगच्या कंपन्या इथे डिप्लॉय होतात, त्या जागी डिप्लॉय होतात. त्यानंतर येते तुमची ITBP, इंडियन टिबो बॉर्डर पोलीस. ही असते चायना बॉर्डरवर. चायनाचं सर्वात जास्त हार्ड, कमीत कमी इतक्या मोठ्या पहाड्या, हिमालयाच्या काही क्षेत्रफळ आहेत त्याच्यामध्ये, त्या ठिकाणी ही ड्युटी देत असते इंडियन तिबेट. आणि ह्या सर्व फोर्सेस मधून मग NDRF वगैरे तयार होतात. त्यानंतर आसाम रायफल आहे, आणखी आसाम रायफल आहे. आसाम रायफल सुद्धा नॉर्थ ईस्ट मध्येच कार्यरत असते, तिचं सुद्धा हेच कार्य आहे. त्याच्यानंतर ह्या सर्व फोर्सेस मधून एक बनते NDRF, नॅशनल डिझास्टर रिव्ह्यू फोर्स. म्हणजे ती पुढे काही भूकंप झाला, बाढ आली, या गोष्टींसाठी या आमच्यातून जे त्याच्यामध्ये डेप्युटेशन जातात आणि त्यांना अलग प्रशिक्षण दिलं जातं या सर्व गोष्टींना टाळण्यासाठी किंवा त्यांच्या आपल्या मानवहानी न झाल्यासाठी. ज्या गोष्टीसाठी फोर्स असते NDRF, ही रेस्क्यू टीम सारखी, आणि ती रेस्क्यू करण्यासाठी ते असतात. आणि मग त्याच्यात आमच्या इथूनच मग याच्यामध्ये जातात SPG मध्ये. SPG ची गाठ पण आपण आलाय भारतामध्ये, नाही कल्पना असणार मला. SPG स्पेशल प्रोटेक्शन फोर्स असते, ग्रुप स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत
2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग इस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 775880 4849. जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या प्रत्येक ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये 3 ठिकाणी शून्य वाढवले असून या बदलामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. PM किसान योजनेचा मिळणारा लाभ यामुळे बंद देखील झाला आहे. तेव्हा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात बदल झालेला बँक क्रमांक व अर्ज दिला असून गेल्या महिन्याभरापासून अद्यापही या अर्जावर कारवाई झाली नाहीये. परिणामी शेकडो शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहे. तर दुरुस्ती संबंधित पोर्टलमध्ये दुरुस्ती होत नसल्याने तहसील कार्यालयामधून कार्यवाही अपूर्ण राहिल्याचे प्रसंगी सांगण्यात आले आहे. PM किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना बँक खात्यावर पैसे मिळतात. तालुक्यातील 100हून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेकरिता जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची खाती क्रमांक दिली आहेत व JDCC बँकेची खाती PM किसान योजनेत नोंदणी करण्यात आली आहे. मात्र नुकतेच जिल्हा बँकेने आपल्या खातेदारांच्या खाते क्रमांकामध्ये थोडा बदल करीत 3 ठिकाणी शून्य वाढवले आहेत. सदरील बाब शेतकऱ्यांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने तहसील कार्यालयाशी संपर्क साधून नवीन खाते क्रमांक सादर देखील केला. तर काही शेतकऱ्यांकडून तलाट्यांनी ही माहिती जमा केली. मात्र PM किसान पोर्टलवर अद्यापही 100हून अधिक शेतकऱ्यांची खाती दुरुस्त झालेली नाही आहे. परिणामी या शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. तर PM किसान पोर्टलमध्ये दुरुस्तीचं ऑप्शन येत नसल्याने ही अडचण निर्माण झाल्याचे तहसीलचे कर्मचारी दीपक बाविस्कर यांनी सांगितले आहे. आज बनवून दिलं त्याचं नाही बोलायचं वाटतं. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शहरातील पीस एज्युकेशन सोसायटीतर्फे शैक्षणिक जनजागृती अभियान सप्ताह सुरू करण्यात आला आहे. दिनांक 19 ते 26 डिसेंबर दरम्यान संस्थेकडून शहरातील विविध भागात जाऊन मुस्लिम समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शिक्षणासंदर्भात जनजागृती केली जात आहे. शहरात मुस्लिम समाज शिक्षणापासून मोठ्या संख्येत वंचित आहे. तेव्हा शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये शिक्षणाप्रती जनजागृती करण्याकरिता पीस एज्युकेशन सोसायटीतर्फे शिक्षणाकरिता जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. दिनांक 19 डिसेंबर रोजी या जनजागृती अभियान सप्ताहाची सुरुवात झाली तर 26 डिसेंबर रोजी त्याचा समारोप होणार आहे. शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी अब्दुल रऊफ शेख हे होते. तर या कार्यक्रमाचं उद्घाटन हाजी मोहम्मद तायर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात शिक्षणाचे महत्त्व या विषयावर खलील अहमद यांनी युवकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात माजी प्राचार्य तथा लेखक रहीम रजा, प्राचार्य गुलाम गौस खान,
अनवर शेख, हकीम खाटिक, करीम मन्यार, शेख अलीम, शेख फारूक, इम्रान पहलवान, शकील अहमद, रहमान खाटिक, शकील खान, जहीर कुरेशी, फिरोज शाह, नदीम मोबिन, आवेश खान सह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष असलम खान यांनी, सूत्रसंचालन सचिव निहाल अहमद यांनी, तर आभार संस्था अध्यक्ष कदीर खान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अझहर शेख, इक्बाल खान, अकील अहमद, हाफिज खान, जुबेर शेख, रईस शेख, शोएब अहमद, कयामुद्दीन शेख आदींनी परिश्रम घेतले. तर या संस्थेकडून राबवण्यात आलेल्या या शैक्षणिक जनजागृती उपक्रमात शिक्षक आमदार सुधीर तांबे यांनी देखील भेट दिली आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं. या प्रसंगी जिल्हा परिषदचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे, पंचायत समितीचे गटनेता शेखरदादा पाटील, काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल जंजाळे आदींची देखील उपस्थिती होती. मारूफ तलबकार शकील याना साहब के दस्ते मुबारक से इनाम दिया जा रहा है। मारूफ तलबकार शकील याना साहब के दस्ते मुबारक से इनाम दिया जा रहा है। मौजूदा सामाईन, आज का ये प्रोग्राम इब्तिदाई प्रोग्राम तालीम बेदारी मुहिम का इफ्तिताह नॅशनल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी के सदस्य राज्यातील सरपंच संघटनेकडून बुधवारी एक दिवस ग्रामपंचायत बंदची हाक देण्यात आली होती. तेव्हा या बंदमध्ये यावल तालुक्यातील डोणगाव व कोरपावली या 2 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला असून बुधवारी कार्यालयासमोर एकत्र येत त्यांनी कार्यालय बंद केले होते. ग्रामपंचायत सरपंच यांना गावातील विविध विकास काम करताना येणाऱ्या अडचणी याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने राज्यातील सरपंच संघटनेकडून 1 दिवसासाठी ग्रामपंचायत बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये कोरपावली ग्रामपंचायत कार्यालयास बुधवारी सकाळी कुलूप लावून बंद नोंदवण्यात आला. या प्रसंगी सरपंच विलास नारायण अडकमोल, ग्रामपंचायतचे सदस्य सत्तार तळवी, आरिफ तळवी, सिकंदर तळवी, ग्रामपंचायतचे लिपिक किसन तायडे, शिपाई सलीम तळवी आदी उपस्थित होते. तर डोणगाव ग्रामपंचायतीला देखील सरपंच आशाबाई सुरेश पाटील, उपसरपंच मनोहर पांडुरंग भालेराव, ग्रामपंचायतचे सदस्य शांताराम अरुण पाटील, माधुरी विलास कोळी, भावना समाधान ठोके, ईश्वर चुलामन पाटील, आशाबाई कोळी, आकाश कोळी, गणेश पंडित भालेराव, विकास कोळी आदींनी उपस्थित राहून ग्रामपंचायतला कुलूप लावून ग्रामपंचायत बंद आंदोलनामध्ये सहभाग घेतला. येथील जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये नुकतेच वाणिज्य व अर्थशास्त्र मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. सदर उद्घाटन पंचायत समितीचे सुहास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानी DN मोरे हे होते. तर कुलकर्णी यांनी मंडळाचे उद्घाटन करून कोरोनानंतरची भारताची आर्थिक परिस्थिती काय या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये DN मोरे यांनी देखील अर्थव्यवस्थेसंबंधी विचार व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य व अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक A पाटील यांनी केले. तर आभार छत्रसिंग वसावे यांनी मानले. कार्यक्रमास परवीन पाटील, CK पाटील, डॉक्टर SP कापडे सह विद्यार्थी उपस्थित होते. खूप दिवसापासून तुमच्याशी बोलण्याचं मनात होतं. आज आपल्याला योगायोग म्हणूयात आपण. मी पण थोडेसे खालची कामं साईडला करून वर आले. म्हटलं चला महेंद्र पाटलांचं काय म्हणणं ऐकून घेऊ आपण. त्याच्यापेक्षा मला तुमच्याशी बोलणं जास्त महत्वाचं वाटतं. कारण जसं आपण कॉलेज सुरू झालं तसं तर मी एक राऊंड घेतला होता तुमच्याशी बोलण्यासाठी, पण तेव्हा तुमचे लेक्चर्स वगैरे चालू होते म्हणून मी फारसं काही तेव्हा तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. तर आज एक प्राचार्य नात्याने तुमच्याशी मला काही गोष्टी बोलायच्या. काय होतंय, महाविद्यालयात तुम्ही जेव्हा येतात त्यावेळेला तुमच्यामुळे महाविद्यालय छान असं गजबजलेलं वाटतं. तुम्ही येत नव्हतात त्यावेळेला आम्ही येत होतो, पण विद्यार्थी नाही त्यावेळेला काही कॉलेजला शोभा येत नाही. बरोबर आहे की नाही? तुमच्यामुळे कॉलेजला शोभा आहे. आणि एक चांगल्या फॅमिलीतनं चांगल्या सोसायटीतनं मुलं आमच्या महाविद्यालयात येतात, त्याचा आम्हाला खूप आनंद होतो. काही काही वेळेला 1-2 विद्यार्थ्यांमुळे किंवा 1-2 विद्यार्थिनींमुळे 11वी सायन्सचा वर्ग असा आहे किंवा 12वी सायन्सचा वर्ग तसा आहे असं म्हटलं जातं. फार वाईट वाटतं की नाही आपल्याला असं म्हटलं. आपण तेव्हा म्हणतो आम्ही तर सरळ मार्गाने चालतो,
पण तरी सुद्धा आम्हाला असं म्हटलं जातं. असं होतं. काही काही चेहरे मला दिसतात आहेत, अगदी इनोसंट चेहरे. एखाद दोन निश्चित नक्की आहे, माझं बारीक लक्ष असतं इथं. म्हणून मागे एक दोन्ही प्राध्यापक उभे ठेवते की कारण आलेल्या पाहुण्यांसमोर आपल्या महाविद्यालयाचं नाव खराब व्हायला नको. आणि कसं आहे, ही जी खुर्ची आहे प्राचार्याची, ही म्हणजे एक जबाबदारी असते. फैजपूर शहरातील दिव्यांग बांधवांना एक सूचना नगरपालिकेकडून देण्यात आली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की सन 2021-22 या वर्षातील दिव्यांग कल्याणकारी निधीचे वाटप करण्यात येणार आहे. तेव्हा दिव्यांग बांधवांनी ज्यांची नोंदणी बाकी असेल त्यांनी नगरपालिकेत येऊन नोंदणी करावी. नोंदणी प्रक्रिया ही नगरपालिकेमध्ये 26 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून विहित नमुन्यात या ठिकाणी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे चालू आहे. तेव्हा यासाठी दिव्यांग बांधवांना राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक आणि आपलं दिव्यांगाचं प्रमाणपत्रसह विविध कागदपत्र त्या ठिकाणी न्यायचे आहेत व नोंदणी करायची आहेत. काही अडचणी आल्यास दिव्यांग शहराध्यक्ष नाना मोची, नितीन महाजन, योगेश उर्फ मुन्ना चौधरी, ललित वागुडे, एहसान कुरेशी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. भुसावळ फैजपूर रस्त्यावर पिंपरुळ फाट्याजवळ आज बुधवारी भल्या पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास रस्ता लूट करण्यात आली. सदर घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी तातडीने एकाच ताब्यात घेतले आहे, तर इतर दोघांचा शोध फैजपूर पोलीस घेत आहेत. आज 22 डिसेंबर बुधवार रोजी पहाटच्या सुमारास फैजपूर भुसावळ रस्त्यादरम्यान पिंपरुळ फाट्याजवळ आयसर वाहन क्रमांक MH 43A 7448 हे घेऊन चालक उमेश गोवर्धन चोखंडे राहणार रुईखेडा जिल्हा अकोला व त्यांच्या सोबत असलेले मंगेश भाट हे दोघंजण जात होते. दरम्यान या ठिकाणी त्यांचा रस्ता तिघांनी अडवला व वाहनाचे काच फोडून यांच्याजवळून रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून पळ काढला. घटनेची माहिती तातडीने फैजपूर पोलिसांना देण्यात आली व फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे तसेच फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पोलीस उपनिरीक्षक मकसूद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पथक त्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी तातडीने या घटनेत एकाच ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्याचं नाव कपिल विजय खंडेराव वय 27 असे असून या घटनेमध्ये तिघांचा समावेश होता. तेव्हा इतर दोघांचा शोध फैजपूर पोलीस घेत आहे. तेव्हा रस्ता लूट प्रकरणामध्ये फैजपूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्यातील एका संशयित ताब्यात घेतल्याने फैजपूर पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. शहरातील खळकाई नदीला अचानक आज दुपारी पूर आला. कारण होतं वडरी धरणातून सोडलेलं पाणी. वडरी धरणातून या नदीत पाणी सोडण्यात आलं आहे आणि हे पाणी शेतशिवारातील शेतविहिरींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. याच कारणाने नुकतेच आता वडरी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे खळकाई नदी खळखळून वाहू लागली आहे. तालुक्यातील कोरपावली गावात 100% लसीकरण व्हावे यासाठी आता ग्रामपंचायत आणि नागरिक देखील पुढे सरसावले आहे. त्या दृष्टिकोनातून गावात सध्या जनजागृती केली जात आहे आणि लसीकरण केंद्र देखील गावात सुरू करण्यात आले आहे. गावात 100% लसीकरण व्हावे याकरिता माजी सरपंच जलील पटेल, आरोग्यसेवक AG नाले, मुख्याध्यापक धनराज कोळी, आरोग्य सेविका सौभाग्यवती SM चौधरी, निवृत्ती भिरुळ, रमेश काळे, आशा वर्कर मनीषा पांडव, नजमा तडवी यांच्या वतीने गावात परिश्रम घेतले जात आहे व गावात लवकरच 100% लसीकरण पूर्ण होईल अशी खात्री आता या सर्व पथकाला आहे व यासाठी नागरिक देखील स्वेच्छेने समोर येऊन लस घेताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून यावल ST आगारातील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. राज्यभरात ST आगारातील कर्मचारी संपावर आहेत. मात्र आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास यावल ST आगारातून पोलीस बंदोबस्तात बस निघाली. ही बस प्रवासी घेऊन नव्हे तर RTO पासिंगसाठी जळगाव रवाना करण्यात आली. सर्व कर्मचारी हे संपावर असताना यावल आगारातील 100% संप हा
यशस्वी होण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले आहे व राज्य शासनाकडे ST महामंडळ विलगीकरण व्हावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यावर उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी यावल आगारातील एक बस जिला RTO पासिंग करणे आज अत्यंत गरजेचे होते. म्हणून पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्या पोलीस बंदोबस्तामध्ये यावल आगाराचे व्यवस्थापक SV भालेराव यांनी ही बस जळगावसाठी रवाना केली. ही बस प्रवासी न घेता जळगाव RTO पासिंगसाठी रवाना झाली. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.